ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण प्रदोष म्हणजे नक्की काय हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुरुचरित्र ग्रंथात शनी प्रदोष व्रत महात्म्य आहे. प्रदोष व्रत म्हणजे भगवान शिवशंकराचे पूजन होय. हे व्रत कलियुगामध्ये अतिशय मंगलमय व भगवान शिवाची कृपा प्रदान करणारे आहे. हे व्रत स्त्री अथवा पुरुष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतात. प्रदोष व्रत केल्याने आपले सारे विविध दोष नाहीसे होतात. प्रत्येक वारी येणाऱ्या प्रदोषाचे महत्त्व असे आहे की ते केल्याने अनेक लाभ होतात. तर रविवारी प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते, ते सूर्यासारखे बळकट तेज प्राप्त होते. सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. आपल्या घरातील पितृदोष नाहीसा होतो, आजारपण येत नाही, दीर्घ आरोग्य लाभते. मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने आपणास रोगांपासून मुक्ती मिळते. आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो. ऋणमुक्ती होते, कर्ज राहत नाही. पार्वती मातेने शंकर भगवान हाच पती मिळावा म्हणून भौम प्रदोष व्रत उपवास केला होता. तर बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपले कार्य सिद्धी जाते. गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश होतो. शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते. शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते. साक्षात श्री दत्तप्रभू आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार याच व्रत पुण्याने झाला होता. या व्रताने स्वर्गीय सुख मिळेल. श्री सूत ऋषींनी सनकादिक ऋषींनी असे सांगितले होते की प्रदोष व्रताने मनुष्याची सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापापासून मुक्ती मिळेल व व्रत अति कल्याणकारी आहे. या व्रत प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टीची प्राप्ती होते. तर प्रदोष व्रताचा विधी हा प्रदोष काळात करायचा असतो. प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत येते. सूर्यास्ताच्या अगोदरचे 45 मिनिट व नंतरचे 45 मिनिट म्हणजे प्रदोष काळ. या व्रतात भगवान श्री शंकराची पूजा केली जाते. या व्रतात व्यक्तींनी निर्जल राहून उपवास करून व्रत करावायचे आहे. उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा. प्रातकाळी स्नान करून भगवान श्री शंकराच्या पिंडीवर नित्यसेवा ग्रंथातील रुद्र शिवमहिम्न स्तोत्र रुद्र किंवा शिवमहिम्न स्तोत्र वाचून अभिषेक करावा. महामृत्युंजय मंत्राचा शक्य तितके आपण अभिषेक करून तीर्थ प्राशन करावे. तसेच यथासांग पूजा करावी. संध्याकाळी प्रदोष समयी नित्यसेवा ग्रंथातील शंकराचे 108 नावे दिलेली आहेत. ते 108 नावं घेऊन एक नावाला बेलपत्र व्हावीत. अशा रीतीने प्रदोष व्रत करणाऱ्यांनी व्रतस्थ व्यक्तीला महत्पुण्य प्राप्ती होते व म्हणून वांछित कामे पूर्णत्वास येतात. श्री स्वामी